पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। 3:30 वाजलेत, वेळ संपली। आता नाईलाजाने आपल्याला अश्विनी वाघमारे यांचं नाव स्पर्धेतून कट करून साडी खराब तर माझ्या टिंब टिंब त्र्यंबक चॅनलच्या प्रेक्षकांनो, जी स्पर्धक हरवली होती ती आता इथे आलेली आहे। आल्या, अश्विनी वहिनी आल्या। तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अश्विनी वाघमारे यांचं। मला खात्री आहे अश्विनी वहिनी घरातलं सगळं काम करून, स्वयंपाक करून, कुकर लावून आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून त्या इथे पोहोचलेल्या आहेत। म्हणजेच घरातली किचन इनिंग संपवून पोहोचलेल्या आहेत। म्हणून त्यांना यायला उशीर झाला, पण त्या इतक्या छान दिसतायत म्हणून हा उशीर त्यांना माफ। तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अश्विनी वाघमारे। बबन दादा, काय मग छान वाटलं असेल ना तुमची अश्विनी वहिनी वेळेत तयार होऊन आली तर? मग आमच्या बेस्ट वहिनी साहेब आहेत त्या। गाई पण किती उशीर केलास, गोड दिसतेस पण। अगं तूच मला म्हणालीस ना की नऊवारी नेस, आता नऊवारी नेसायची म्हटल्यावर थोडा वेळ लागतो ना, आणि त्यात ही नथ आणि चंद्रकोर सापडतच नव्हती म्हणून उशीर झाला। अगं पण खूप गोड दिसतेस। मयू, मला ना खूप टेन्शन आलंय ग। आई चल पुढे। आई चल, मामी चल। टाळ्या। आई बेस्ट ऑफ लक। जाऊ। तर आमची ही लाडकी गोड कुहू तिच्या आईला स्टेज पर्यंत घेऊन आली। वाह। तर आता आपण आमंत्रित करूया आपल्या तिसरे आणि शेवटच्या स्पर्धक अश्विनी वाघमारे। जोरदार टाळ्या। वाह, काय सुंदर साडी नेसली ग ही। नाव काय म्हणाले ग हिचं? अश्विनी वाघमारे, माझी सून आहे ती। काय योगायोग आहे, मुलगी आणि सून एका स्टेजवर। आजकाल इतकी सुंदर नऊवारी साडी नेसलेली दिसत नाही ग अजिबात। अगं शिवून मिळतात आजकाल, शिवलेलीच असेल ही। नाही ग, ही ना शिवलेली नाहीये। ही ना नक्की नेसवलेली आहे बघ। मी आत्ताच शिवली अगं माझ्या समीरासाठी। हो का? काय हो काकू, तुम्ही नेसवली का तुमच्या सुनेला साडी? नाही नाही, ती स्वतः खूप छान नेसते आणि नेसवतेही। हो का? वा। तर आता आपण आपल्या स्पर्धेच्या फायनल राऊंडला सुरुवात करणार आहोत। पण या स्पर्धेत आलाय एक ट्विस्ट। आता ही डान्स कॉम्पिटिशन होणारे आणखीन इंटरेस्टिंग, ही स्पर्धा होणारे आणखीन रंगतदार, आणखीन चुरशीची। कारण या तिघी आपला डान्स सादर करणार आहेतच, पण त्यांना हा डान्स पायात हिल्स घालून करायचा आहे। रंगणार बहारदार नाच, होणार नुसती धमाल। फायनल राऊंडचा ट्विस्ट, हिल्स करणार कमाल। पण मी तर कधीच हिल्स वापरल्या नाही, मग डान्स कसा करणार?
बाबा हा काय प्रकार आहे? ताई हिल्स घालून कसं डान्स करेल? मला तर काहीच कळत नाही. माझ्या शिल्पीला जमेल बघा, किती छान डान्स करेल ती. तशी माझ्या डोक्यावर डान्स करत असतेच म्हणा. काय म्हणाला? काही नाही, डान्स छान करेल. तर आता आपण आपल्या फ्युजन राऊंडला सुरुवात करणार आहोत. मी तीनही स्पर्धकांना विनंती करतो की तुम्ही आत बसू शकता पुढच्या तयारीसाठी. तिघी स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या. चल चल. राजू, हे सगळं मी कसं करू ग? मलाही काहीच कळत नाहीये ग. मला जरा कठीणच वाटतंय. उंच टाचांच्या चपला वगैरे म्हणजे, आणि माझ्याकडे तर उंच टाचांच्या चपला पण नाही आहेत. मला धड त्याच्यात चालताही येत नाही, तर मी डान्स कसा करणार? खरंच ग, हे ऐनवेळी काय काढलंय यांनी? मला पण माहित नव्हतं ग हे. तुम्ही तिघे रेडी? बबन, हे काय ठरवलंय आता तुम्ही? मला आधी तू सांगितलं पण नव्हतं असं काही असणार आहे म्हणून. अगं मला पण काहीच माहिती नव्हतं. मला पण आताच कळतंय त्यांच्याकडून. अगं पण तू कशाला टेन्शन घेतेस? तू भन्नाट डान्स कर. कॉलेजमध्ये केला होता ना तसा. ऑल द बेस्ट. तुझ्या पाठीशी मी अनाउन्समेंट करतो. तर माझ्या टिंब टिंब त्र्यंबक चॅनलच्या दर्शकांनो, आता आपण बघत आहात मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धेचा फायनल राऊंड. आणि आता होणार आहे पहिला फ्युजन डान्स. शिल्पी, माझ्यासाठी खूप कठीण आहे ग. उंच टाचांच्या चपला घालून नाचणं म्हणजे. अगं नाही वहिनी, सोपं आहे. आणि हिल्समुळे खरंच सांगते इतकं काहीच फरक पडत नाही. नाही, मला नाही वाटत मला जमेल. मी बबन भाऊजींना सांगते की मी स्पर्धेतनं बाहेर. बस बस बस. अगं असं काय करतेस वहिनी? हे बघ, तुला वाटतंय ना तितकं कठीण, तर ते अजिबातच नाहीये. तू माझ्यावर विश्वास ठेव. तू एक काम कर, माझी हिल्स ट्राय करून बघ. ट्राय कर, बघ तर चालून तर बघ. हा, जस्ट चालून बघ. हा, येतंय. नाही नाही, मला नाही वाटत मला जमेल असं. ती बघ, राजू किती छान नाचते उंच टाचांच्या चपला घालून. हो ग, ऍक्च्युली छान डान्स करते. मी जरा अंडर एस्टिमेटच केलं तिला. हा, काय म्हणाली? नाही, काहीच नाही. तू परत एकदा हिल्स ट्राय कर ना. नाही, नको. अगं असं काय करतेस? ट्राय तर कर. नको ग. वा 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 वा, जोरदार टाळ्या पाहिजे प्राजक्ता यांच्यासाठी. वा 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 वा, काय सुंदर
जोरदार डान्स केलाय, स्टेज फाडून टाकले, धमाकेदार. राजू काय गोड डान्स केलाय तू, तोडून टाकलंस, फोडून टाकलंस. आय लव्ह यू बायको. काय चाललंय तुझं? अरे स्टेज आहे हा सोसायटीचा, तुझा घर नाही. तर मंडळी, मी माझ्याकडून घोषित करतो, आजच्या विनर आहेत प्राजक्ता पांडे. अजून स्पर्धक बाकी आहेत. मग आहेत. तर मंडळी, तर आता येते आपली दुसरी स्पर्धक शिल्पी म्हात्रे. अगं तू किती टेन्शन घेतलंयस, किती थरथर कापतेस तू. शांत हो तू. नाही प्राजू, मला ना खूप भीती वाटते, खूप टेन्शन झालंय मला. एक पाऊल टाकलं तरी माझा पाय मुरगळतोय. मी नाही नाचू शकणार. आशू अगं तू शांत हो आधी. हे असं धडाकेबाज स्टेप्स करणं म्हणजेच डान्स नसतं ना. चेहऱ्यावरचे हावभाव पण खूप महत्वाचे असतात आणि ते तू सुंदर करशीलच ना. आता तू कुहूला डान्स शिकवतेस की मी, जाऊन तिथे कर. हे बघ, स्टेजवर एका जागेवर उभी राहा, गाणं नीट ऐक आणि त्याच्यावर आहे ना अभिनय कर. आणि वाटलंच ना तर एखादं पाऊल इकडे तिकडे कर. एवढं तर तू छान करू शकशीलच की नाही, हो ना? नाही, मला नाही वाटत मला जमेल. जमेल, बघ तू नीट कर. प्रतिसादच सांगतोय की काय भन्नाट डान्स झालाय या ठिकाणी. वा वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या शिल्पी मॅडम साठी. अरे छे रे वेड्या, उशीर होईल मला इथे. अरे हो करतो मी फोन. ठेव रे. 5 ते 6,000 रुपये वाढवायची तयारी असेल वारके तर इकडेच एक जवळ जागा आहे, ती दाखवतो पाहिजे तर. चालेल, जवळच आहे, लगेच जाऊ. वाघमारे, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर आतमध्ये असायला हवं. काय जोरदार स्पर्धा सुरू आहे. मला नाही बघायचं. थँक्स. नाही बघायची? अहो बघायलाच पाहिजे. काय तुफान नाच केला तुमच्या बहिणीने. शेवटी दर्जा हो दर्जा. या तुम्ही. थँक्यू. मी काय म्हणतो वारके, ऐका ना, फ्युजन डान्स आहे. फ्युजन डान्स म्हणजे काय डोकं लावलंय बघा. मराठमोळा साज आणि त्यावर हिल्सचा बाज. पायात हिल्स घालून नाच करायचा तिघींना. पायात हिल्स घालून? नाहीतर काय. आणि हो, आता तर एकच स्पर्धक शिल्लक राहिले आहेत आणि त्या म्हणजे अश्विनी वाघमारे. बाय द वे, त्या तर तुमच्या मिसेस आहेत ना? अरे वा. बघा ना वारके, हे नाही म्हणतात सारखे. आता यांच्या पत्नीचा डान्स यांनी बघायला पाहिजे की नाही? हो हो. अहो पायात हिल्स घालून नाच करायचा आहे. सत्यानाच नाही करायचा आहे. ओरखेळ नव्हे. मी जातो, स्पर्धा सुरू होईलच इतक्यात. त्याचं काय, मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
आणि माझा स्वतःचा सुप्रसिद्ध असा एक व्हिडिओ चॅनल सुद्धा आहे, टिंब टिंब त्र्यंबक नावाचा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चल निघ ना आता. आपण पण जाऊया का? तर आता आपण बोलवूया आपल्या पुढच्या स्पर्धक, ज्यांचं नाव आहे अश्विनी वाघमारे. अशू, तू आहे ना माझ्या या चपला घाल. याला ना असे बेल्ट्स आहेत, म्हणजे ना तू पडणार नाहीस. हा, आई आता तुझा डान्स. बेस्ट ऑफ लक. अशू, नाही जमणार आहे का तुला? मी बबनला बोलवून आणते. हा, मी आलेच. आई तुला भीती वाटते का? हो ग बाळा. लांब श्वास घे. लांब श्वास घे. आई घाबरू नकोस. असं समज जगात तुझ्याशिवाय कोणालाच डान्स करता येत नाही. आता बघ, खूप छान होईल तुझा डान्स. शाळेत माझ्या डान्सच्या आधी अशीच भीती वाटली होती, तेव्हा तू मला असंच केलं होतंस ना. आई आता स्टेजवर मस्त डान्स कर. बेस्ट ऑफ लक. काय झालं वहिनी? मी स्टेजवर जाते. अगं पण तुझ्या चपला दे. अश्विनी स्टेजवर गेली नसती ना तरी चाललं असतं, पण कुहूच्या आईने जायला हवं ना. माझं लेकरू मला स्टेज पर्यंत सोडायला आलं, हो ना. मग आज जे मी करेन ना ते माझ्या कुहूच्या कायमचं लक्षात राहील. कुहूचा विश्वास मोडून नाही चालणार. कुहूची आई स्टेजवर जाणार. बेस्ट आई. थँक्यू बाळ. आई मी तुझा डान्स समोरून बघते. ऑल द बेस्ट. उफ, किती ड्रामा. ऐश्वर्या रायला स्टेजवर तर जाऊ द्या, असाच ड्रामा होणार आहे तिकडे आता. अश्विनी वाघमारे, तुम्ही सिंपल आणि फार सुंदर दिसताय. अश्विनी हे बघा, अजिबात घाबरू नका. छान एन्जॉय करत डान्स करा. विसरून जा ही स्पर्धा आहे, ठीक आहे? कम ऑन ताई. आई घाबरू नकोस. कम ऑन. ह्या तुमच्या मिसेस का? हो. छान डान्स करतात. थँक्यू.